हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 47 सोडवणार आहोत. म्हणजे प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट्समधला त्यातला 46 पर्यंत जे प्रॉब्लेम सेट आहेत ते सगळे मी सोडवलेले आहेत. ते तुम्हाला स्टँडर्ड 5च्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. चला पहिला क्वेश्चन बघूया. फॉर हिज बर्थडे अजय गेव 20 लिटर अँड 450 milliliter ऑफ मिल्क टू द चिल्ड्रन इन अन आश्रमशाळा and 28 liter and 800 ml to the children in orphanage. How much milk did अजय डोनेट? म्हणजे टोटल मिळून त्याने दोन्हीकडे मिल्क किती डोनेट केलं हे काढायचंय. म्हणजे याचा अर्थ काय करायचंय, दोन्हीची काय होईल, ऍडिशन होईल. सो आपण हे लिहून घेऊ आता इथे. पहिले फर्स्ट वन, पहिले आपण काय लिहिणार आहे इथे, अजय डोनेटेड मिल्क इन आश्रमशाळा. किती आहे ते इथे आपण लिटर आणि मिलीलिटर मध्ये लिहून घेऊ. किती आहे इथे, आणि पहिले हे आहे 20 लिटर अँड 450 मिलीलिटर. आता ह्याची काय होईल, दोन्हीची ॲडिशन. दुसरं त्यांनी कुठे डोनेट केलंय, अजय डोनेटेड मिल्क इन ऑर्फॅन्ज. किती डोनेट केले त्यांनी, 28 लिटर अँड 800 मिलीलिटर. चला ह्याची ॲडिशन करूयात. 0 + 0 इज 0, 5 + 0 इज 5, 8 + 4 इज 12. म्हणजे 12 म्हणजे काय झालं, हे 1000 and 250 ml झालं. मग 1000 ml मधलं 1000 कुठे जाणार, ते लिटरमध्ये जाणार. सो इथे 1 म्हणजे हे इथे गेल्यावर इथे काय होणार, हे 1 लिटरमध्ये कन्वर्ट होणार. सो 8 + 1 इज 9 and 2 + 2 इज 4. सो त्यांनी किती डोनेट केलं मिल्क त्यांनी टोटल मिळून, ते खाली आपण आन्सर लिहून घेऊ. देअरफॉर अजय डोनेटेड 49 liter and 250 milliliter of milk. ठीक आहे. इथे खाली वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे पण लिहून घेऊ खाली की टोटल मिल्क डिस्ट्रीब्युटेड किंवा डोनेटेड. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. सेकंड, under the rural cleanliness mission, college students clean 1 kilometer 750 meter of a village road that is 2 kilometer and 575 meter long. म्हणजे how much remain to be clean, म्हणजे 2 किलोमीटर टोटल रोड आहे, 2 किलोमीटर 575 मीटर, त्यातला त्यांनी एवढाच क्लीन केलाय. मग जो उरलेला जो क्लीन करायचा राहिलाय तो किती राहिलाय, म्हणजे काय करायला लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन करायला लागेल. इथे लिहून घेऊ आपण. टोटल लेंथ ऑफ, पहिले काय येईल, टोटल लेंथ ऑफ रोड, टोटल लेंथ ऑफ रोड. आणि आता हे कशा, कुठलं युनिट काय येणार आहे, किलोमीटर आणि मीटर मध्ये येणार आहे, बरोबर. टोटल लेंथ काय आहे रोडची, 2 किलोमीटर अँड 575 मीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ रोड किती क्लीन केलाय ते येणार आहे. सो लिहून घेऊ, लेंथ ऑफ रोड क्लीन्ड. एवढा क्लीन केलाय तो मायनस करायला लागेल. सो -1 and 750. चला, सो याचा आन्सर सबट्रॅक्शन करूयात. 5 - 0 इज 5, 7 - 5 इज 2. आता 5 - 7 इथे होणार आहे का, नाही. सो इथे आपल्याला 1 किलोमीटर आपल्याला मीटरमध्ये बॉरो करायला लागणार आहे. म्हणजे बॉरो करताना इथे काय होणार आहे, हे 1575 मीटर होणार आहे, आणि हे जाणार इथे 1. ठीक आहे. मग 15 - 7 किती होतं, 8, and 1 - 1 इज 0. म्हणजे टोटल किती क्लीन करायचा राहिला आहे रोड, 825 मीटर. सो इथे आपण खाली लिहून घेऊ. देअरफॉर 825 मीटर road remained to be clean, remained to be cleaned. चला थर्ड बघूयात. बाभुळगाव used 21,250 liters of treated wastewater in the fields. Samvatsar used 31,350 liters of similar water. How much treated wastewater was used in all? म्हणजे दोन्ही मिळून करायचंय, म्हणजे काय करायचंय, इन ऑल म्हणजे काय, ऍडिशन करायची. सो दोन्ही वेस्ट वॉटर किती यूज केलं गेलं, ट्रीटेड वेस्ट वॉटर, ते आपल्याला काढायचंय. सो आता इथे पहिले लिहून घेऊयात, ट्रीटेड वेस्ट वॉटर used by बाभुळगाव.
किती आहे ते 21,250 आणि ट्रीटेड वेस्ट वॉटर used by संवत्सर किती आहे 31,350 लिटर्स. युनिट काय आहे दोघांचं लिटरच आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ॲडिशन इथे करू शकतो. सो इथे ॲडिशन करूयात आपण इज इक्वल टू 21,250 प्लस 31,350. ॲडिशन करूयात 0 + 0 इज 0, 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हर जाणार आहे 1, 3 + 2 इज 5 + 1 इज 6, 1 + 1 इज 2 and 3 + 2 is 5. म्हणजे टोटल किती झालं हे लिटरमध्ये आलं 52,600 लिटर वॉटर यूज केलं गेलं. सो इथे आपण खाली आन्सरमध्ये लिहूया देअरफॉर 52,600 लिटर्स ऑफ ट्रीटेड वेस्ट वॉटर used in all. चला फोर्थ क्वेश्चन रीड करूयात. इन हाफ अ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट 22 रुपीज, हाऊ मच विल 7 लिटर कॉस्ट. जर अर्धा लिटर दूध म्हणजे हाफ लिटर दूध जर 22 रुपीजला मिळत आहे तर 7 लिटरला किती पैसे द्यावे लागतील. इथे आपण आता लिहून घेऊ असं इथे की हाफ लिटर आधी कॉस्ट लिहून घेऊ, जे दिलंय आधी ते लिहून घेऊ. हाफ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट किती आहे ₹22. ठीक आहे. आता 1 लिटरला किती लागणार आहे आपण असं लिहून घेऊ देअरफॉर 1 लिटर म्हणजेच 1 लिटर म्हणजे काय होतं हाफ प्लस हाफ होतं. 1 लिटर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, हाफ प्लस हाफ इज 1 लिटर ऑफ मिल्क कॉस्ट किती होणार आहे हे 22 प्लस 22, हाफ लिटरचे 22 आणि या हाफ लिटरचे 22, टोटल किती होणार आहेत 44 रुपीज. ठीक आहे. म्हणजे 44 रुपीजला 1 लिटर दूध मिळत आहे. मग आता त्याच्यावरून आपल्याला 7 लिटर काढता येईल. देअरफॉर 7 लिटर्स ऑफ मिल्क कॉस्ट इज इक्वल टू 44 × 7. सो 7 4 जा 28, कॅरी ओव्हर जाणार आहे 2, 7 4 जा 28 प्लस 2 इज 30, म्हणजे 308 म्हणजे 308 रुपीज लागणार. मग इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर 7 लिटर्स ऑफ मिल्क कॉस्ट ₹308. चला नेक्स्ट बघूयात. फिफ्थ क्वेश्चन. इफ द स्पीड ऑफ ए मोटरसायकल इज 40 km/h, सो हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अवर अँड क्वार्टर. आता इथे बघा अवर अँड क्वार्टर म्हणजे किती, क्वार्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे 1/4, फ्रॅक्शन मध्ये आपण शिकलेलो आहे. क्वार्टर म्हणजे 1/4 आणि आवर म्हणजे इथे 1 आवर. इन अँड आवर म्हणजे काय म्हणलंय हा 1 तास आहे. 1 तास प्लस 1/4 म्हणजे क्वार्टर किती येणार, तेवढ्या ह्याच्यात मोटरसायकल किती किलोमीटर ट्रॅव्हल करेल. सो इथे लिहून घेऊ आपण an hour and a quarter म्हणजे किती 1 hour प्लस 1/4 आवर, 1/4 क्वार्टर, क्वार्टर म्हणजे किती आहे 1/4 आवर्स. ठीक आहे. आता स्पीड ऑफ मोटरसायकल किती आहे 40 km/h दिलेला आहे. ते लिहून घेऊ. द स्पीड ऑफ मोटरसायकल इज 40 km/h. ठीक आहे. आता पर आवर म्हणजे एका तासात किती किलोमीटर जाते मोटरसायकल 40 किलोमीटर जाते. Therefore, in 1 hour, it will travel 40 किलोमीटर. हे आपल्याला माहिती आहे, हे दिलेलं आहे. आता इन 1/4 आवर मध्ये किती जाईल, इट विल ट्रॅव्हल 40 × 1/4 करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. 40 × 1/4 कारण हे 1 किलोमीटर मध्ये जाते ही 40 किलोमीटर. सो आपल्याला 1/4 काढायचे, क्वार्टर काढायचं, त्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो इज इक्वल टू किती जाणार आहे हे 10 किलोमीटर. कसं आलं 10 किलोमीटर 40 / 10 किती होतं, 40 / 4 किती होतं 4 10 जा 40. सो 10 किलोमीटर आलं. मग आता आपण असं लिहून घेऊ इन 1
and quarter hour it will travel म्हणजे किती होणार आहे 40 + 10 किलोमीटर इज इक्वल टू 50 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे मग फायनल आन्सर मध्ये आपण काय लिहिणार? आन्सर द मोटरसायकल will travel 50 kilometer in 1.25 hour. चला 6th क्वेश्चन बघूयात. इफ अ मॅन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर, हाऊ लॉंग विल इट टेक हिम टू वॉक 3 किलोमीटर? जर 1 आवरमध्ये तो 4 किलोमीटर चालतोय तर 3 किलोमीटर तो किती तासात चालेल ते आपल्याला काढायचं. किती तासात किंवा किती मिनिटात. आता आधी लिहून घेऊ आपण की तो 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर हे आपल्याला माहिती आहे. आता तो ह्यातले 4 किलोमीटर तो किती तासात चालतोय? 4 किलोमीटर इन 1 आवर. बरोबर, म्हणजे 4 किलोमीटर तो किती मिनिटात चालतोय? इन 60 मिनिट्स. ठीक आहे, काही चेंज झालंय का? नाही, फक्त आवर्स आपण मिनिटमध्ये कन्वर्ट केलंय. सो दॅट इज 2 किलोमीटर तो किती तासात चालणार आहे? 2 किलोमीटर इन 30 मिनिट्स. बरोबर, अर्धा टाइम केला आपण. बरोबर, 4च्या हाफ केला आपण 2 आलं, म्हणजे 60च्या हाफ केल्यावर किती येणार आहे? 30 मिनिट्स. प्लस 1 किलोमीटर आपल्याला हवंय ना, 3 किलोमीटरमध्ये काढायचं आहे. 1 किलोमीटर तो किती वेळात चालेल? जर तो 2 किलोमीटर 30 मिनिट्समध्ये चालतोय तर 1 किलोमीटर तो किती वेळात चालेल? 15 मिनिटामध्ये. सो 50 मिनिट्स. बरोबर, मग ह्याची आपण जर ॲडिशन केली तर हे येणार आहे 3 किलोमीटर इन किती वेळात चालणार आहे? 0 + 5 इज 5 अँड 3 + 1 इज 4. 45 मिनिट्समध्ये चालणार आहे. म्हणजे तो 3 किलोमीटर किती वेळात चालणार आहे? 45 मिनिट्समध्ये. खाली आता आन्सर लिहून घेऊ आपण. He will take 45 minutes to walk 3 किलोमीटर. चला 7 बघूयात. If a rickshaw travels at a speed of 30 km per hour, how far will it travel in 3/4 of an hour? म्हणजे एका तासात रिक्षा किती जातीये? 30 किलोमीटर. मग आता प्रश्न काय विचारलाय की 3/4 ऑफ एन आवर म्हणजे काय लिहितो आपण? 3/4 लिहितो. तर तेवढ्या तासात ती किती किलोमीटर जाईल हे आपल्याला फाइंड करायचंय. चला आधी आपण लिहून घेऊ. 30 किलोमीटर म्हणजे किती तुम्हाला काय कळलंय? 30 किलोमीटर्स पर आवर मीन्स इन 60 मिनिट्स. 60 मिनिट्स रिक्षा किती ट्रॅव्हल करतेय? 30 किलोमीटर. बरोबर, 60 मिनिट म्हणजेच 1 आवर. आता इन 30 मिनिट्स त्याच्या अर्धे मिनिट घेतले तर रिक्षा किती ट्रॅव्हल करेल? ह्याच्या अर्धे ट्रॅव्हल करेल. बरोबर, 15 किलोमीटर. बरोबर, अँड इन 15 मिनिट्स किती ट्रॅव्हल करेल? इज इक्वल टू 15/2. याला 15ला 2ने डिवाइड केलं म्हणजेच किती मिळालं आपल्याला? 15. आता हे फ्रॅक्शनमध्ये तुम्ही शिकलेले आहेत की आपण खालचा डिनॉमिनेटर 10 केला, 10च्या मल्टिपलमध्ये केला की आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर मिळेल. सो इथे बघा, कारण 2ने आपण याला डिवाइड केलं तर पॉईंटमध्ये आन्सर मिळणार आहे. सो हे असं करावे तुम्हाला सोपं पडेल. सो 2 × 5. ठीक आहे, म्हणजेच काय झालं हे 75/10. मग 75/10 आलंय, खाली 10 आलंय म्हणजे वरती काय येणार आहे डेसिमलमध्ये? 7.5 किलोमीटर. ठीक आहे, मग आता आपल्याला प्रत्येक ह्याचं कळलं की 60 मिनिट्समध्ये किती जाते, 30 मिनिट्समध्ये किती जाते, 15 मिनिट्समध्ये किती जाते. मग आता आपल्याला 3/4 विचारलंय. सो देअरफॉर आपण लिहून घेऊ आता 3/4 मीन्स 3/4. ठीक आहे, 3/4 म्हणजेच काय? 3/4 हे काय आहे? आवर आहे. म्हणजे मिनिट्स म्हणजे त्याचे किती होणार आहेत टोटल? 45 मिनिट्स. ठीक आहे, म्हणजे 45 मिनिट्समध्ये रिक्षा ती किती जाते ते लिहायचं आपल्याला. सो देअरफॉर इन 45 मिनिट्स इज इक्वल टू किती येणार आहे? पहिले आपण 30 मिनिटचा ॲड करू. 30 मिनिटचा किती आहे? 15 किलोमीटर.
प्लस 15 मिनिट्सचा किती आहे 7.5 किलोमीटर. सो टोटल होणार आहे बघा 15 हे 0.5 तसेच राहतील. 15 + 7 इज 22 म्हणजे 22.5 किलोमीटर. खाली आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण. वर्ड प्रॉब्लेम आहे इन hour and a quarter in 3/4 of an hour असं आहे. in 3/4 of an hour rickshaw will travel 22.5 किलोमीटर. चला 8 प्रॉब्लेम वाचूयात. ड्युरिंग क्लीननेस वीक चिल्ड्रन क्लीन द पब्लिक पार्क in their town. They collected 3/4 kilogram of plastic bags and 5.5 kilograms of other garbage. How much garbage did they collect in all? म्हणजे या दोन्हीची काय होणार आहे ॲडिशन होणार आहे. आता आपण हे लिहून घेऊ आधी. पहिले लिहून घेत 1 kg म्हणजे किती, कारण इथे बघा kg मध्ये दिलेलं आहे 3/4 किलोग्रॅम्स. आधी आपल्याला काढायचं आहे 3/4 म्हणजे काय आणि हाफ क्वार्टर म्हणजे कसं लिहायचं आहे ते फ्रॅक्शन मध्ये लिहायला लागेल आपल्याला. त्याच्याकरता आधी आपण काय लिहून घेऊयात की 1 kg म्हणजे किती आहे 1 kg म्हणजे आहे 1000 ग्रॅम हे आपल्याला माहिती आहे. सो 1/4 kg म्हणजे किती हे बघा इथे काय सांगितलेलं आहे 3/4 किलोग्रॅम अँड 5.5 किलोग्रॅम. सो आपल्याला 1/4 म्हणजे 1/4 किलोग्रॅमचा आपल्याला काढून घ्यायला लागेल आधी. सो 1/4 किलोग्रॅम म्हणजेच किती 1000 ला 4 नी डिवाइड होईल म्हणजेच किती येणार आहे ते 250 ग्रॅम. ठीक आहे. इथे हा तुम्हाला मी करून दाखवते डिव्हिजन. तुम्हाला समजा करायची वेळ आली तर तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो इथे किती बघा येणार आहे 4 2 जा 8 10 - 8 इज 2 म्हणजे हा 0 खाली येईल नंतर. मग 4 5 जा 20 आहे. सो हे 20 - 20 इज 0. मग हा एक 0 राहिला. मग हा रिमाइंडर मध्ये जाईल का नाही. मग 4 0 जा 0 असं येणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय आन्सर आलं आपलं 250. सो इथे येणार आहे 1/4 kg म्हणजे किती 250 ग्रॅम. मग आता 3/4 आपल्याला काढायचं आहे बरोबर. 3/4 दिलेलं आहे. सो 3/4 म्हणजेच किती 1/4 3 वेळा ऍड होईल कारण हे 1/4 आहे. सो 1/4 + 1/4 + 1/4 म्हणजेच किती 3/4. मग 1/4 म्हणजे आपल्याला किती माहिती आहे 250 ग्रॅम. सो 250 + 250 + 250 म्हणजेच टोटल किती झालं 250 + 250 इज 500 and 500 + 250 इज 750. सो 750 ग्रॅम म्हणजे 3/4 म्हणजे किती आहे 750 ग्रॅम हे आपल्याला कळालं. आता आपण ऍडिशन करून घेऊ. आणि इथे बघा काय सांगितलंय दे कलेक्टेड 3/4 किलोग्रॅम ते आपल्याला मिळालं किती ग्रॅम मध्ये मिळालं अँड 5.5 किलोग्रॅम 5.5 आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल. सो आता आपण ऍडिशन करू म्हणजे इथे काय येणार आहे kg येणार आहे आणि इथे ग्रॅम मध्ये येणार आहे. सो आता पहिले काय केलंय त्यांनी वेस्ट काय घेतलंय 750 ग्रॅम कलेक्ट केलंय कशाचं प्लास्टिक बॅग्स. ठीक आहे. नंतर त्यांनी गार्बेज कलेक्ट केलंय ते किती केलंय 5 kg अँड हाफ म्हणजे किती 500. हे काय त्यांनी घेतलंय गार्बेज. कळलंय. 5 किलोग्रॅम अँड 500 ग्रॅम आपण का लिहिलं कारण जर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे तर हाफ किलोग्रॅम म्हणजे किती येणार आहे 500. ठीक आहे. त्याची ऍडिशन करू 0 + 0 इज 0 5 + 0 इज 5 7 + 5 इज 12. मग 12 मधला 1 कुठे जाणार आहे इथे जाणार आहे बरोबर कॅरी ओव्हरला. सो 5 + 1 इज 6 म्हणजे 6 kg अँड 250 ग्रॅम त्यांनी कलेक्ट केलं गार्बेज. सो इथे लिहू आपण आन्सर मध्ये खाली therefore 6 kg and 250 gram of garbage collected in all. ठीक आहे. चला 9th मध्ये रीड करूयात. इफ वन शर्ट नीड्स 2 मीटर अँड 50 सेंटीमीटर ऑफ क्लोथ हाऊ मच क्लोथ डू वी नीड फॉर 5 शर्ट्स. म्हणजे आता इथे आपल्याला काय करायला लागणार आहे जर एका शर्टाला 2 मीटर अँड 50 सेंटीमीटर लागते तर आपल्याला 5 शर्टला किती लागेल म्हणजे काय करायला लागेल तुम्ही मग ऍड करत बसणार का 2 मीटर 50 सेंटीमीटर + 2 मीटर असं 5 वेळा ऍड करत बसणार का नाही. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं कशाने 250
2 मीटर अँड 50 सेंटीमीटरला आपण 5 नी मल्टिप्लाय करणार आहे. सो इथे लिहून घेऊ आपण मीटर अँड सेंटीमीटर. ठीक आहे, 2 मीटर अँड 50 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय 5. बरोबर आहे. मग इथे 5 ने मल्टिप्लाय करू. आता 5 0 जा 0, 5 5 जा 25. 25चा 5 आता कुठे जाणार आहे मग, कारण आपल्याला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. सो हा इथे 100 मध्ये येतोय. सो हा इथे कुठे जाईल, 5 5 जा 25, 2 इथे जाईल. सो 5 2 जा 10, 10 प्लस 2 इज 12. म्हणजे किती आलं हे, 12 मीटर अँड 50 सेंटीमीटर. सो आपण इथे खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात. इथे हे पण लिहून घ्या की क्लोथ निडेड फॉर 1 शर्ट, म्हणजे म्हणून आपण त्याला 5 ने मल्टिप्लाय करतोय. आणि मग हे किती आलं, क्लोथ needed for 5 shirts. So answer लिहून घेऊ. Therefore 12 meter and 50 centimeter cloth needed for 5 shirts. 10th question read करूयात. If a car travels 60 km in an hour, how far it will travel in 2 hours, 15 minutes, half an hour and 3.5 hours. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करूयात आपण पटकन. म्हणजे आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहे, इन 60 minutes कार ट्रॅव्हल 60 किलोमीटर इन 1 hour ना, म्हणजे 1 hour म्हणजे किती, 60 मिनिट. सो 60 मिनिट मध्ये कार किती ट्रॅव्हल करते, 60 किलोमीटर. म्हणजे मग आपण काय लिहिणार आहे, इन 1 minute कार ट्रॅव्हल 1 किलोमीटर असं म्हणू शकतो आपण. 60 मिनिटमध्ये जर 60 किलोमीटर जाते तर 1 मिनिटमध्ये 1 किलोमीटर जाते. मग आपल्याला आता फाईंड काय करायचंय, पहिले 2 hours फाईंड करायचंय. तिथे नंबर लिहून घेऊ पहिले, 1 2 hours. ठीक आहे, 2 hours ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, 60 ला मल्टिप्लाय करायला लागेल 2 ने. सो 2 × 60 इज इक्वल टू 120 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे 2 तासात किती जाणार आहे ती, 120 किलोमीटर. सेकंड काय दिलेलं आहे क्वेश्चन, 15 मिनिट्स. 15 मिनिट्स. आता 15 मिनिट्स मध्ये किती जाईल, जर एका मिनिटात 1 किलोमीटर जाते तर 15 मध्ये किती जाईल, 15 × 1 इज इक्वल टू 15 किलोमीटर. बरोबर. त्याच्यानंतर थर्ड काय दिलेलं आहे, इन हाफ ॲन आवर. हाफ ॲन आवर. आता हाफ ॲन आवर म्हणजेच किती, 30 मिनिट्स. म्हणजेच मग 30 × 1 किलोमीटर इज इक्वल टू 30 किलोमीटर. ठीक आहे, एका मिनिटात किती जाते ती, 1 किलोमीटर. म्हणजे 30 मिनिट्स मध्ये किती जाणार आहे, 30 किलोमीटर. आता फोर्थ काय दिलेलं आहे, 3.5 hours. 3.5 hours. आता 3.5 hours म्हणजे किती, 3 hours प्लस 30 मिनिट्स. ठीक आहे, हाफ आवर म्हणजे किती, 30 मिनिट्स. मग आपण इथे काय लिहिणार आहे, 3 hours म्हणजे किती होईल, मग 3 × 60 करायला लागेल, कारण एका आवर मध्ये 60 मिनिट्स मध्ये 60 किलोमीटर जातीये. ठीक आहे, तो 3 × 60 करायला लागेल, प्लस 30 मिनिट्स मध्ये किती जातीये, इथे 30 किलोमीटर. सो प्लस 30 येईल. सो 3 × 60 इज 180 प्लस 30, म्हणजेच किती येणार आहे ते, 210 किलोमीटर. ठीक आहे, निघाले आपले 4 याचे आन्सर. तर नेक्स्ट बघूयात 11th क्वेश्चन. If one gold bangle is made from 12 grams and 250 milligrams of gold, how much gold will be needed to make 8 such bangles? एक बँगल बनवायला किती लागतात, 12 grams and 250 milligrams. मग 8 बांगड्या बनवायला किती लागेल, आणि इथे बघा दिलेलं आहे 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायला लागणार इथे, मल्टिप्लिकेशन. सो ते लिहून घेऊ आपण, 1000 mg म्हणजेच 1 ग्रॅम हे दिलेलं आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. सो हे काय येणार आहे, ग्रॅम आणि मिलीग्रॅम. मग किती ग्रॅम लागतं एका बांगडीला, 12 and 250. गोल्ड needed for
1 बँगल इंटू मल्टिप्लाइड बाय 8. 8 बांगड्यांना किती लागेल? सो 8 0 जा 0, 8 5 जा 40. सो इथे 0 येणार आहे, वरती काय येणार आहे 4. 8 2 जा 16, 16 प्लस 4 इज 20. इथे येणार आहे 0. 2 कुठे जाणार आहे आता? इथे होणार आहे कॅरी ओव्हरला. सो 8 2 जा 16, 16 प्लस 2 इज 18. परत कॅरी ओव्हरला गेला 1. 8 1 जा 8 आणि प्लस 1 इज 9. सो 98 ग्रॅम अँड 0 मिलीग्रॅम. म्हणजे 8 बांगड्यांना किती लागतंय? 98 ग्रॅम्स. सो इथे लिहून घेऊ आन्सरमध्ये देअरफॉर 98 grams gold needed for 8 bangles. चला 12th क्वेश्चन रीड करूयात. हाऊ मेनी पाउचेस ऑफ 20 ग्रॅम क्लोज इच कॅन बी मेड फ्रॉम 1 kg अँड 240 ग्रॅम ऑफ क्लोज. म्हणजे हे 1 kg 240 ग्रॅम्स क्लोज आपल्याला वेगवेगळ्या पाऊचमध्ये भरायचे. मग त्याच्याकरता किती पाउचेस लागतील? तर आता इथे बघा 20 ग्रॅम म्हणजे एका पाऊचमध्ये किती भरायचं तुम्हाला क्लोज? 20 ग्रॅम. मग असे वेगवेगळे 1 kg आपल्याला काय करायला लागतील? डिस्ट्रीब्यूट करायला लागतील ना. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला? डिव्हिजन करायला लागेल. सो इथे घेऊन घेऊ आपण 12th क्वेश्चन मध्ये. फॉर 20 ग्रॅम क्लोव pouches we have to divide 1 kg and 240 ग्रॅम क्लोज. ठीक आहे. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल? डिव्हिजन. आता डिव्हिजन करूयात. आधी 1 kg म्हणजे किती आहे बघा? 1 kg 240 ग्रॅम म्हणजे किती आहे? 1000 ग्रॅम प्लस 240 ग्रॅम. तर 1000 किती होणार आहे? 1240 ग्रॅम. म्हणजे आपल्याला डिव्हिजन करायला हे सोपं जाईल. आता डिव्हिजन करूयात. 1240 डिवायडेड बाय 20. 20 का घेतलं आपण? कारण 20 ग्रॅम क्लोथचे आपल्याला पाउचेस करायचे. ठीक आहे. चला 20ने डिवाइड करूयात. आता इथे बघा खरं सोपं आपण अजून ह्याचं करू शकतो. 20 आपण 0 0 इथे कट करू शकतो. ठीक आहे. चला 26 जा किती येणार आहे? 120. बरोबर. सो 4 मायनस 0 इज 4 अँड 12 मायनस 12 इज 0. मग हे 4 मग हा 0 आहे तो खाली घेतला आणि मग किती होणार आहे? 22 जा 40. सो इथे 0 0 आलं म्हणजे किती आलं? 62 पाउचेस कॅन बी मेड आउट ऑफ 1240 ग्रॅम. सो इथे आन्सर लिहून घेऊ. 62 पाउचेस of 20 gram clove can be made. चला नेक्स्ट रीड करूयात. सीमाज मदर बॉट 2 मीटर अँड 70 सेंटीमीटर ऑफ क्लोथ फॉर ए कुर्ता अँड 2 मीटर 40 सेंटीमीटर फॉर ए शर्ट. हाऊ मच क्लोथ डिड शी बाय इन ऑल. म्हणजे हे दोघांचं काय करायला लागणार आहे आपल्याला? फक्त ऍडिशन करायची म्हणजे टोटल क्लोथ आपल्याला कळेल. सो इथे लिहून घेऊ. चला इथे पहिले लिहून घेऊयात क्लोथ फॉर कुर्ता. किती होतं? युनिट्स काय येणार आहेत? मीटर आणि सेंटीमीटर. तर पहिले कुर्ता करता किती लागलंय? 2 मीटर अँड 70 सेंटीमीटर. आणि क्लोथ फॉर शर्ट किती आहे? शर्ट करता किती लागलेला आहे? 2 मीटर अँड 40 सेंटीमीटर. ठीक आहे. सो आता इथे आपण ॲडिशन करूया दोन्हीची. 0 + 0 इज 0, 7 + 4 इज 11. सो 11 मधला 1 इथे कुठे जाणार आहे? कॅरी ओव्हरला. सो 2 + 2 इज 4 + 1 इज 5. म्हणजे किती आले टोटल? 5 मीटर अँड 10 सेंटीमीटर. सो ते खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात. शी बॉट 5 मीटर अँड 10 सेंटीमीटर क्लोथ इन ऑल. चला 14 क्वेश्चन रीड करूयात. अ वॉटर टँक होल्ड्स 125 लिटर ऑफ वॉटर. इफ 97 लिटर अँड 500 ml ऑफ वॉटर इज यूज, हाऊ मच वॉटर रिमेन्स इन द टँक. म्हणजे पूर्ण एवढ्या वॉटरमधनं एवढं यूज केलं म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? उरलेल्या वॉटर करता सबट्रॅक्शन करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ सोल्युशन मध्ये.
वॉटर टँक होल्ड्स वॉटर. युनिट काय येणार आहेत, लिटर आणि मिलीलिटर. तर टोटल किती आहे, 125 लिटर आहे वॉटर. हे इथे आपण 00 लिहून घेऊयात. त्याच्यानंतर यूज किती केलं गेलं आहे, वॉटर युज्ड किती केलं गेलं आहे, 97 लिटर अँड 500 ml. तर ह्याचं काय करायला लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन. सो हे तर 0च येणार आहे दोन्ही. त्याच्यानंतर आता 0मधनं तर 5 जाणार नाही. सो आपल्याला इथे 1 लिटर वॉटर आपल्याला इकडे घ्यायला लागेल, म्हणजेच किती, 1000 ml. आणि हे काय होणार आहे, 124. सो 1000मधनं 500 गेले, किती राहिले, 500. आता 4मधनं 7 जाणार नाही, म्हणजे 14मधनं 7 गेल्यावर किती राहिले, 7. या 2मधनं इकडे आपण एक बॉरो केला, म्हणजे इथे काय राहिले, 11. आणि 11 मायनस 9 इज 2. म्हणजे टोटल वॉटर किती उरलंय, वॉटर रिमेंड किती राहिले, 27 लिटर अँड 500 मिलीलिटर. सो आपण इथे खाली आन्सरमध्ये लिहून घेऊया. देअरफॉर 27 लिटर अँड 500 मिलीलिटर water remains in tank. चला नेक्स्ट रीड करूयात. हरमिंदर bought 57 kg and 500 gram of wheat from one shop and 36 kg and 800 gram of wheat from another shop. How much wheat did he buy all together? म्हणजे काय करायला लागेल, ऑल टुगेदर म्हणजे दोन्हीची ॲडिशन. सो आता आपण इथे पहिले लिहून घेऊ. पहिलं काय येईल, व्हीट फ्रॉम वन शॉप. तर तिने किती घेतलं, आता इथे काय येणार आहे, के जी आणि ग्रॅममध्ये येणार आहे. ठीक आहे. तर पहिल्या शॉपमधनं तिने किती घेतलं, 57 kg अँड 500 ग्रॅम. आता व्हीट फ्रॉम अनदर शॉप, व्हीट फ्रॉम अदर शॉप किती घेतलं तिने दुसऱ्या शॉपमधनं, 36 kg अँड 800 ग्रॅम. म्हणजे दोन्हीची काय होणार आहे, ॲडिशन. 0 0 8 + 5 इज 13. 13चा मग 3 इथे आपण लिहिणार. 1300 इथे होते, म्हणजे 1000 आहे ते इथे गेल्यावर जे 1000 ग्रॅम आहे ते इथे गेल्यावर काय होणार आहे, 1 kg होणार आहे. सो इथे कॅरी ओव्हरला इथे 1 येणार. सो 7 + 6 इज 13. 13 + 1 इज 14. सो इथे येणार आहे 4, कॅरी ओव्हरला परत 1. 5 + 1 इज 6 अँड 6 + 3 इज 9. म्हणजे टोटल किती झाले, 94 kg अँड 300 ग्रॅम. सो देअरफॉर आन्सरमध्ये काय येणार आहे, हरमिंदर बॉट 94 kg 300 ग्रॅम ऑफ व्हीट ऑल टुगेदर. चला नेक्स्ट बघूया. 16 क्वेश्चन. Renu took part in a 100-meter race. She tripped and fell after running 80 meter and 50 centimeter. How much distance did she have left to run? म्हणजे 100 मीटर रेसमध्ये तिने भाग घेतला होता, त्याच्यात तिने एवढंच कव्हर केलं आणि ती पडली खाली. तर ते किती तिचं डिस्टन्स राहिलं होतं कव्हर करायचं ते आपल्याला काढायचं. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, सबट्रॅक्शन. सो इथे लिहून घेऊ आपण. टोटल डिस्टन्स टू रन किती होतं, आता इथे आपण लिहून घेऊ मीटर आणि सेंटीमीटर, युनिट येणार आहेत 2. तिला किती पळायचं होतं, 100 मीटर. आणि इथे 0 0 लिहून घेऊ सेंटीमीटरच्या इथे. त्याच्यानंतर डिस्टन्स कवर, तिने डिस्टन्स किती कवर केलं, डिस्टन्स कवर्ड किती केलं तिने, 80 मीटर अँड 50 सेंटीमीटर. ठीक आहे, एवढं डिस्टन्स तिने कवर केलं. मग आपल्याला सबट्रॅक्ट केल्यावर कळेल की तिचं किती डिस्टन्स राहिलं होतं. सो इथे बघा 1 मीटरमधनं आपल्याला इथे 100 मीटरमधनं एक इथे घ्यायला लागेल सेंटीमीटर. म्हणजे इथे होणार आहे, किती होणार आहे इथे 99 आणि हे होणार आहे 100 सेंटीमीटर. सो 100 - 50 किती येणार आहे, 50. 99 9 - 0 इज 9 अँड 9 - 8 इज 1. म्हणजे किती डिस्टन्स राहिलं होतं तिचं, 19 मीटर अँड 50 सेंटीमीटर. डिस्टन्स लेफ्ट टू रन
देअरफॉर आन्सरमध्ये काय येणार आहे 19 मीटर 50 सेंटीमीटर डिस्टन्स लेफ्ट टू रन. चला 17 बघूयात. A sack had 40 kg and 300 grams of vegetables. There were 17 kg 700 gram potatoes, 13 kg 400 gram cabbage and the rest were onions. What was the weight of the onions? म्हणजे टोटल बघा, टोटल एवढं व्हेजिटेबल आहे 40 kg and 300 ग्रॅम. त्याच्यामधला 17 kg काय आहे पोटॅटोज, 13 kg काय आहे कॅबेज आणि उरलेले जे आहेत ते ओनियन्स आहेत. मग ते किती आहेत म्हणजे आधी आपल्याला या दोन्हीची ॲडिशन करायला लागेल आणि मग टोटल व्हेजिटेबल्समधनं हे मायनस केलं की आपल्याला ओनियन्सचं वेट कळेल. चला लिहून घेऊ आधी. पहिले लिहून घेऊयात वेट ऑफ कॅबेज पोटॅटोज. वेट ऑफ पोटॅटोज किती आहे के जी आणि ग्रॅममध्ये आपण लिहिणार आहे. तर पोटॅटोजचं किती आहे 17 kg अँड 700 ग्रॅम. त्याच्यानंतर वेट ऑफ कॅबेज किती आहे, वेट ऑफ कॅबेज आहे 13 kg अँड 400 ग्रॅम. 13 kg अँड 400 ग्रॅम. सो याची ॲडिशन होईल पहिले 0 0 7 + 4 इज 11 म्हणजे 1 कुठे राहणार इथे कॅरीओव्हरला. सो 7 + 1 इज 8 अँड 8 + 3 इज 11. इथे परत एक कॅरीओव्हर राहणार आहे 1 + 1 + 1 इज 3. म्हणजे पोटॅटो आणि कॅबेजचं वेट किती झालं 31 kg अँड 100 ग्रॅम. आता टोटल व्हेजिटेबल किती आहे 40 kg अँड 300 ग्रॅम. त्यातनं आपण हे मायनस करूयात. इथे लिहून घेऊयात टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल. इथे किती आहे परत आपण इथे के जी आणि ग्रॅम लिहून घेऊ. 40 kg अँड 300 ग्रॅम. त्याच्यातनं मायनस काय होणार आहे वेट ऑफ पोटॅटोज अँड कॅबेज. सो इथे लिहून घेऊ वेट ऑफ पोटॅटोज अँड कॅबेज किती आहे ते 31 kg अँड 100 ग्रॅम. सो हे मायनस करूयात 0 0 3 - 1 इज 2. तर इथे 40मधनं 31 गेले किती राहिले 9. ठीक आहे. सो किती वेट किती कशाचं आलं हे उरलेलं वेट कशाचं आलं वेट ऑफ ओनियन वेट ऑफ ओनियन. सो इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर आन्सरमध्ये येईल वेट ऑफ ओनियन इज 9 kg अँड 200 ग्रॅम. चला 18 बघूयात. वन डे गुरमिंदर सिंग वॉक्ड 3 किलोमीटर अँड 750 meters अँड परमिंदर सिंग वॉक 2 किलोमीटर अँड 825 meter. हू वॉक फार्दर अँड बाय हाऊ मच. म्हणजे दोघांचं वॉक दिलं की दोघांनी किती वॉक केलं आणि हू वॉक फार्दर अँड बाय हाऊ मच म्हणजे जास्त कोणी वॉक केलं आणि किती. म्हणजे आपल्या दोघांचं सबट्रॅक्शन करायला लागेल. सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला मिळेल की कोण जास्त चाललंय कोणी जास्त वॉक केलाय. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊ आधी गुरमिंदर सिंग डिस्टन्स कवर्ड बाय गुरमिंदर. युनिट काय येणार आहे किलोमीटर आणि मीटर. सो किती चाललं आहे गुरमिंदर 3 किलोमीटर अँड 750 मीटर. त्याच्यानंतर डिस्टन्स कवर्ड बाय परमिंदर. त्याचं किती वॉक झालं आहे 2 किलोमीटर अँड 825 मीटर. म्हणजे हे आपल्याला काय करायला लागणार आहे सबट्रॅक्ट केलं की आपल्याला कळेल की कोणी जास्त वॉक केला आहे. म्हणजे आता इथे दिसतंच आहे की गुरमिंदरचा 3 किलोमीटर आहे म्हणजे ह्याने जास्त वॉक केला आहे पण तो कितीने केला आहे बाय हाऊ मच ते आपल्याला काढायचं आहे. सो इथे बघा 750मधनं आता 825 राहणार नाही. सो इथे 1 किलोमीटर आपल्याला इकडे घ्यायला लागेल. म्हणजे 1 किलोमीटर इकडे घेतलं म्हणजे ते किती झाले 1000 मीटर झाले. म्हणजे 1750 इथे झाले. सो 0 - 5 होणार नाही. सो 10 - 5 इज 5. म्हणजे मग हा 5च्या इथे काय येणार आहे 4 येणार आहे आणि 4 - 2 इज 2. त्याच्यानंतर इथे
17 minus 8 is 9 and 1 minus इथे येणार आहे 2, 2 minus 2 is 0. म्हणजे आन्सर काय आलं 925 मीटर. सो कोणी जास्त वॉक केलाय? गुरविंदरनी 925 मीटर जास्त वॉक केलाय परमिंदरपेक्षा. सो इथे आन्सरमध्ये लिहून घेऊयात, गुरविंदर सिंग walked farther by 925 मीटर. चला 19 क्वेश्चन बघूयात. सुरेश bought 3 kg 250 grams of tomatoes, 2 kg 500 gram of peas and 1 kg 750 gram of cauliflower. How much was the total weight of the vegetables he bought? म्हणजे तिन्हीची काय करायला लागेल? ॲडिशन. सो इथे लिहून घेऊयात. चला इथे असं लिहून घेतलं आहे, वेट ऑफ टोमॅटोज, पीज आणि कॉलीफ्लावर या तिन्हीची ॲडिशन होईल. टोमॅटोज किती आहे? 3 kg अँड 250 ग्रॅम. पीज किती आहेत? 2 kg अँड 500 ग्रॅम. ॲडिशन येईल इथे. आणि कॉलीफ्लावर किती आहे? 1 kg अँड 750 ग्रॅम. सो इथे खाली आपण काय लिहिणार आहे? टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल. व्हेजिटेबल्स. ठीक आहे. चला ॲडिशन करूया. 0, 5 + 5 is 10, कॅरी ओव्हरला जाणार आहे 1. सो 2 + 1 इथे काय होणार आहे? 3, 3 + 7 is 10 and 10 + 5 is 15. सो इथे 15 मधला 1 कुठे जाणार आहे? इकडे कॅरी ओव्हरला जाणार आहे. सो 3 + 1 is 4, 4 + 2 is 6 and 6 + 1 is 7. म्हणजे किती झाले टोटल वेट? 7 kg अँड 500 ग्रॅम. सो इथे आपण आन्सरमध्ये लिहून घेऊयात, total weight of vegetables is 7 kg 500 ग्रॅम. चला नेक्स्ट बघूयात. जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती and नागपूर lie serially on a certain route. The distance between Akola and these other places are given below. यूज देम टू मेक अ वर्ड प्रॉब्लेम्स अँड सॉल्व द प्रॉब्लेम. अमरावतीचा हे सगळे डिस्टन्स दिलेत, आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. तर आपण 2 वर्ड प्रॉब्लेम त्याचे तयार करूयात. पहिलं तर आपण करूयात की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन भुसावळ आणि पहिला आपण हा स्टॉप घेऊयात भुसावळ अँड नागपूर. तुम्ही हवं ते तुम्ही हवं तसं वर्ड प्रॉब्लेम तुम्ही तयार करू शकता. हे मी तयार केले, तुम्ही हवे तसे करू शकता. सो व्हॉट इज the distance between Bhusawal and नागपूर. भुसावळचा डिस्टन्स किती आहे बघा, इथे दिलेलं आहे 154 किलोमीटर आणि नागपूर किती आहे? 249 किलोमीटर. म्हणजे मग 249 किलोमीटरमधनं भुसावळ मायनस केलं की आपला डिस्टन्स दोघांमधला कळेल. So therefore 249 minus 154 किलोमीटर. 9 minus 4 is 5. 4 मधनं 5 जाणार नाही. सो इथे 14 minus 5 is 9. इथे येणारे 1, 1 minus 1 is 0. म्हणजे 95 किलोमीटर. सो लिहून घेऊ आपण डिस्टन्स बिटवीन भुसावळ अँड नागपूर इज 95 किलोमीटर. चला अजून एक वर्ड प्रॉब्लेम तयार करूयात. सेकंड, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अमरावती अँड जळगाव. तुम्हाला हवा तो करू शकता. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अमरावती अँड जळगाव. आता इथे बघा जळगावचं डिस्टन्स किती आहे? अमरावतीचा आहे 95 आणि जळगावचा आहे 181. म्हणजे 181 मधनं मायनस 95 केलं की आपल्याला आन्सर मिळेल. इथे लिहून घेऊ 181 मायनस 95. सो ह्याचा आन्सर येतं आहे 11 मायनस 5 इज 6. इथे येणार आहे 7. 17 मायनस 9 इज 8. सो 86 किलोमीटर.
ठीक आहे. इथे 20 क्वेश्चन आपला संपलेला आहे. हा जो आहे 21th क्वेश्चन तो आपण इथे बुकमध्येच तुम्ही सोडवू शकता. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल अँड प्रिपेअर द टोटल बिल. आता इथे बघा शुगरची कॉस्ट दिली, वेट दिलेलं आहे आणि रेट दिलेला आहे. म्हणजे आपल्याला हे दोन्ही मल्टिप्लाय करून इथे आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. सो 32ला 2.5 ने मल्टिप्लाय केलं की 80 येतं आहे. राईस 4 किलो वेट आहे, त्याचा 35 रेट आहे. सो 35 इंटू 4 इज 140. त्याच्यानंतर चणा डाळ आहे 1.5 आणि रेट किती आहे 60. सो 60 इंटू 1.5 इज 90. तूर डाळ आहे 3 किलो, त्याचा रेट आहे 70. सो 70 इंटू 3 इज 210. ठीक आहे. तर ह्याचं सगळ्याचं लिहून घेतलं आहे आणि याची ॲडिशन केल्यावर आन्सर येतं आहे 832. ह्याचं हे काय येतं आहे आन्सर रुपीजमध्ये येतं. हे रुपीज येणार आहे, रुपीज 832. ठीक आहे. इथे चला ठीक आहे. इथे आपला प्रॉब्लेम सेट 47 आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो लेसन आहे, आता युनिट टेस्टला तुम्हाला पुढचा पण लेसन असणार आहे पेरिमीटर अँड एरिया. सो हे 4 लेसन तुम्हाला युनिट टेस्टला असणार आहे. सो त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.